नमस्कार. आपण ऐकतोय श्री संत गोपीनाथ महाराज यांनी लिहिलेल्या अशोक काकांनी संकलित केलेलं अधिक मास महात्म्य. आजचा आपला अध्याय चाललेला आहे 13वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. जय श्री सर्वोत्तमा वासुदेवा दामोदरा अनंत केशवा क्षीराब्धिजा माता रमाधवा देवाधिदेवा दयानिधे तव चरण सरोजी प्रेमा अखंड देई सर्वोत्तमा नाम वदायाची सीमा शेषा तेही गती नवे पै. तेथे मी अल्पमती पामर वदेन म्हणोंत स्तुती उत्तर एक जिव्हेचा प्रसर केवी विस्तार साहो शके. परी आत्मसार्थक करावे काही म्हणोनी आरंभिलेसे नवाई. कृपाळुत्वे शेवटास न्यावी हेची परिसावी विज्ञापना. मी नेणे जप तप साधन काही दान धर्म व्रते उद्यापने पाही. करावया ते धनही नाही गृही संग्रही तू जाणता. निशिदिनी संसाराची हळ सदा चित्ती वाटे तळमळ. तेणे न गमेची काळ वेळ म्हणोनिया खेळ आरंभिला. तरी कृपा करुनी रमारंगे न्यून ते पूर्ण करावे अंगे. रसोत्पत्ती रसवेगे जीवन घाली दयाळुवा. समर्थ मुक्ता फळाची लाखोली वाहता हरुष हृदय कमळी. दरिद्रे तुळसी दळे समीर्पिली तरी का न स्वीकारा स्वामिया. श्रीमाने नैवेद्य प्रक्वान अर्पिता तोषले मन. दरिद्रियाचे किंचित कदान काय अव्हेरून सांडावे. तैसे थोर थोरांनी प्रबंध केले नाना परी गीती आळविले. तयाचे लळे पुरविले मज अव्हेरती भले नोहे की. असो कृपा कराल श्रीहरी तरीच वदेल वैकरी. सरस्वती बैसे जिव्हावरी मन तुरंगी आत्मा राम. ऐका संत श्रोते सज्जन पाचा पर्वाचा केला प्रश्न. तया माझी चार संपूर्ण मागे निवेदन झालेसे. व्यतिपात वैधृती पाही पूर्णिमा अमावस्याही. ऐसी पर्वे चार पाही केले सर्वस्वी कथन पै. आता पाचवे पर्व ते कवण तयाचे ऐकावे निरोपण. लक्ष्मी प्रती नारायण सांगता जाहलासे. लक्ष्मी वदेजी पुरुषोत्तमा भक्त काम कल्पद्रुमा. मागे निवेदिला महिमा पूर्णिमा अमावस्या ते. उपरी पर्व राहिलेसे एक तेही परिसावे नावेक. व्रता माझी श्रेष्ठता अनेक कैसेनी देख स्वामिया. तरी कृपा करूनी समग्र लोकहितार्थ वदावे साचार. जे ऐकता जडमूढ उद्धार तात्कालिक होय पै. विष्णू बोलते झाले उत्तर एक क्षीराब्धिजे सादर. परवा माझी पर्व थोर विशेष सत्कार द्वादशी. तया माझी मलमास पातल्या विशेषा विशेष. आदरे आचरलिया व्रतास तुटे पाश यमाचा. हे ऐकता महिमान पापे भस्म होती जाण. यदर्थी नसे अनुमान सावधान परिसावे. समग्र तीर्थांची गर्जना तोवरी संपूर्ण यज्ञ क्रियाबरी. अवघीही पर्वे पृथ्वीवरी न पवती सरी द्वादशी ते. संपूर्ण पर्वाचे फळ पाही न तुळे द्वादशीचे ठाई. काय सांगो तेथीची नव्हाई मी शेषशायी वदतसे. यज्ञ केली याचे फळ अथवा प्रयागी स्नान गंगाजळ. तेथींचा कल्प प्रवास प्रबळ सेविला सर्व काळ आदरे. तरी द्वादशी ते तुलना नाही शास्त्र देती याची ग्वाही. प्रत्ययोग घेई जे स्वदेही केलिया पाही व्रताते. उपोषण एकादशी दिने द्वादशीत कीजे पारणे. ब्राह्मण संतर्पण मिष्टान्ने आणिक दाने नानाविध. आणिक करावे पिंडदान श्राद्ध तिथी नसो असो जाण. परी अगत्य कीजे श्राद्ध साधन घडे पुण्य कोटी गुणे. हे तव त्रिरात्रीचे व्रत दशमीपासून द्वादशी युक्त. तिन्ही देवता मूर्तिमंत वसताती तेथे निश्चदी. दशमी ते दैवत चतुरानन एकादशी गिरिजा रमण. द्वादशी ते विष्णू आपण वास्तव्यस्थान त्रिवर्गी.
दशमी ते दृश्य दोष त्यागावे, एकादशी वर्जावे, द्वादशी ते बरवे, आधी त्यागावे शास्त्राधारे. परान्न गृहान्न उष्णोदक, सर्व स्नेह खटवांग देख, लवण तांबूल स्त्री संग सुखदुःख, एक भुक्त दशमीते. ऐसे एकादशी दिनी एक अधिक तये स्थानी, अन्न न स्वीकारावे जनी, एकादशी म्हणून बोधिजे. आता द्वादशी ते वर्ज कीजे, दिवा निद्रा न सेविजे, शास्त्राधार बोलिजे, ऐके क्षीराब्धी तनये. ऐसे विधी युक्त एकादशी, व्रत कीजे सायासेसी, वरी साधन द्वादशी, ब्राह्मणेसी विधी युक्त. त्याही वरी केली या पिंडदान, ते तव विशेषाहूने विशेष जाण. तेने केले गया वर्जन, पितृ उद्धारण कुळाशी. तुळशी पत्रा समान, अर्पिली जरी पिंड जाण, तरी ते मज मेरू समान, वदे नारायण स्वमुखे. मलमासाची द्वादशी, जरी उपोषण घडे ते दिवशी, तया ऐसा पुण्यराशी, दूजा आन असेना. जन्मांतर सहस्रेन, तयाने जिंकिलेसे जाण, वरी ब्राह्मण संतर्पण, पूजा विधान यथोचित. ऐसे व्रत भावे आचरिता, यमरावो वोढवी माथा. तया दुरिताची वार्ता, बोलो नयेची राजसे. तये दिनी ब्राह्मणा लागून, जरी वस्त्र करविले परिधान, तरी कल्पपर्यंत स्वर्ग भोग जाण, तया लागूनी प्राप्त होय. विष्णू माधव प्रीत्यर्थ, जरी आचरेल हे व्रत, ब्राह्मण भोजन यथार्थ, विष्णू प्रीत्यर्थ द्वादशीसी. सुवर्णदान सहस्त्रदान, रौप्यदान उपानहदान, छत्रासहित पादुकादान, पुरुषोत्तमा अर्पण कीजे. धृतदान धृतपाचित पक्वान, त्रयोदश गुणी तांबूलदान, गंधपुष्पसुदान, कीजे अर्पण यथाविधी. इतके दान केली या पाही, वैकुंठवास तया ते होई. मलमास द्वादशी ठाई, शेषशायी संतुष्टे. यथा ऋतू काळे फळे, कर्दळी फळे नारिकेळे, खर्जुरी लवंगा पूगी फले, जायफळादी आदरे. कपिला गोदाने नेमस्त, महिदान अश्वासहित, गज अजादी रथ गणित, अर्पण कीजे द्विजाते. इतुकी दाने सांगतिली देखे, परी धृत दानाचे महात्म्य अधिक. मलमास पर्वणी आवश्यक, कीजे देख यथाविधी. कास्यपात्री घालुनिया धृत, सुवर्ण प्रतिमा संयुक्त, पूजा करुनी नेमस्त, दीजे दान विप्रा लागी. त्याही वरी धृत पाचिक पक्वान, तेही कास्यपात्री घालून, धृतासहित पूजा करून, ब्राह्मणा करी अर्पिजे. संख्या तयाची 3 दशक, वरी 3 अधिक देख. ऐसे करुनिया आवश्यक, दीजे सम्यक विप्राते. साक्षर विप्रा लागी बरवे, पूजा करुनी वस्त्र द्यावे. वरी दक्षिणे सहित दान अर्पावे, तेणे पावे स्वर्गवासू. द्वादशी ऐसे दूजे पर्व, काशी ऐसे क्षेत्र अपूर्व. तीर्था माझी विशेष गौरव, प्रयागराज जाणीजे. द्वादशी केली या अन्नदाने, कोटी कुळे उद्धरली तयाने. नरकी तारिले पितृगण, ऐक महिमान शुभानने. सकळ दाना माझी वरिष्ठ, अन्नदान अतिश्रेष्ठ. म्हणोनी महिमा उत्कृष्ट, वर्णिला श्रेष्ठ पुराणी. असाक्षी भोजन द्वादशी, तया ऐसे न देखो दोषी. अनुकूल असे ज्या समयासी, तेची ब्राह्मणासी अर्पिजे. चित्त आशेते न धरावे, भगवंती विन्मुख न व्हावे. अतिथी विन्मुख नसावे, वित्त असोनी जवळीक. सर्वांचे अंतर रुधक्त, स्वये जाणे त्रैलोक्यनाथ. तया ते करिता वचनार्थ, पावे आघात रोकडा. या लागी उत्तम अथवा मध्यम, सकळ श्रोती धरी जे नेम. बहुती मार्गी हा सुगम, निर्मूनी ठेविला अनंते. ये विषयी इतिहास पुरातन, होवोनी ऐकिजे सावधान. पूर्वी सूर्यवंशी राजा पुण्यवान, अंबरीश जाण नाम तया. सार्वभौम सर्वा वरिष्ठ, तपोबळ अति उत्कट.
अतिधैर्य गांभीर्य श्रेष्ठ भक्ती एकनिष्ठ जयाची. प्रजे लागी अति कनवाळू विप्रा लागी परम स्नेहाळू. रिपुद्रुमा लागी जैसा काळू कृतांतवत तयाते. परमधर्मिष्ठ हृदयी आडकाठी कवणाते नाही. व्रतनेम उद्यापने पाही सदा सर्वदाही चालवीत. विन्मुख नवेची कवणाते मागितले अर्पितसे त्याते. अपत्यापरी मागत्याते लळे त्याचे पुरवीत. ऐसे असता वरिष्ठ द्वादशी नेम अचाट. साधनयुक्त द्वादशी श्रेष्ठ नृप वरिष्ठ आचरतसे. सहस्रावधी ब्राह्मण पंक्ती घेऊनी साधी द्वादशी तिथी. न उगवताची गभस्ती साधन रीती साधी तसे. ऐसे लोटता काळ बहुत पुण्य संग्रहो झाला अपरिमित. इतुकेही असुनी गर्वरहित नृपनाथ वेगळा तो. तव वासावा अंगी भय दारुण माझे पद घेईल हिरून. चिंता करी रात्रंदिव तव नवल पूर्ण वर्तले. अकस्मात ऋषी दुर्वास येता झाला इंद्रसभेस. वासवे सन्मानोनी बहुवस षोडशोपचार पूजिला. बैसोनिया निजासनी स्वागत पुसिले तये क्षणी. स्वस्तिक्षेम विप्रवदोनी पाहे नयनी तयाते. तव परम कृश झाले शरीर शोके उतरला मुखचंद्र. देखोनी बोले मुनीश्वर दुःख अपार हृदयी दिसे. येरू म्हणे महाराजा उपावन देखोजी दूजा. मग समग्र वृत्तांत वोजा ऋषीवर्या सांगतसे. म्हणे अंबरीश परम विख्यात तपो तेजे आगळा अमित. द्वादशी व्रताते आचरत न चाले तेथ उपावो. ऐसी यासी करुमी काही हृद्रोग हा परम माझे जीवी. म्हणून पायी ठेविली डोई सांगा काही मज लागी. जया ते हृद्रोग लागला तो रोगी दे नको वाचला. महद्रोग जया ते झाला तरी धन्वंतरी तयाला वाचविती. परी हृद्रोगी प्राणी याते कवण वाचवू शके तयाते. एक सद्गुरु वाचुनी त्याते उपाय अन्य असेना. तरी तुम्ही सद्गुरु वरिष्ठ सकळ ऋषी माजी श्रेष्ठ. अमृतवचनी स्पष्ट देऊनी रोग कुष्ठ निवारा. ऐकून वासवाची ग्लानी कोमल हृदय दुर्वास मुनी. अंतरी परम कळवळोनी बोलत वाणी ते ऐका. दुर्वास वदे वासवा पाही द्वादशी ऐसे व्रत दूजे नाही. जे आचरती सदा सर्वदाही त्या एवढा नाही पुण्यश्लोक. अक्षयी स्वर्गवास तयाते प्राप्त होय जाणे निरुते. द्वादशी ये पुण्यव्रताते साम्यता आन असेना. अक्षयी तीर्थी स्नान केले अथवा तपव्रत जरी केले. यज्ञयागादीही साधिले उपासिले ज्ञानयोग पै. तरी नातुळे द्वादशी समता ऋषी देव गंधर्वादी तत्वता. आचरली या व्रता वंद सर्वथा ते झाले. व्रत आचरला चतुरानन कुबेरा सहित सिद्धगण. तया ते प्राप्त झाले पदनिर्वाण अक्षयी भानू तोवरी पावे. स्वये वासवा तू ते पाही इंद्रपद लाधले पूर्ण कमाई. याची व्रत प्रभावे पाही अधिपसूर गणाते. यमधर्म आचरे व्रत ते पद झाले तरी प्राप्त. साधन द्वादशी कैलासनाथ स्वये आचरे व्रताते. ऐसे हे व्रत अतिश्रेष्ठ आचरतसे नृपराव वरिष्ठ. तया अपाय करावयाचे कष्ट कवण नष्ट करू शके. जयाते पुण्य सामोग्री पूर्ण असे हो पदरी. तया ते साह्य श्रीहरी व्रत निरंतर चालत असे. या लागी अमरनाथा न प्रवर्ते ऐसिया घाता. येणे दुरिताची वार्ता अंगी सर्वथा बाणेल पै. ऐकता ऋषींचे उत्तर देवेंद्रे केला नमस्कार. उपावन सुचे अणुमात्र पद स्वतंत्र नराहेची. या लागी गुरुवर्या पाही एक वेळ तेथवर जाई. कळेल तैसी करा नवाई पद अक्षयी राहे जाणे. ऐसे ऐकता वचनाते ऋषी विचारी अंतराते. म्हणे जाऊन पाहू नृपाते पुण्यपुरुषाचे दर्शन. दुर्वासा
ऐसा सत्पुरुष परिमती ते तात्काळ भ्रंश जया संगती संग दोष धरिला हव्यास मानसी धीरवान ज्ञानवान पाही सुशील जरी जाहला देही तरी संगती संग दोष पाही मती पालटे तयाची म्हणून या सत्संग धरावा दुर्जन संग तो त्यागावा जेणे विश्रांती पावे जीवा देवाधिदेवा प्रेमा चढे आता दुर्वास ऋषी रावो घेऊन शिष्य समुदावो नमोनिया वासवो निघाला जाता तात्काळी घेईल अंबऋषींची भेटी तेथे होईल जे राहटी ते कथानक मराठी श्रोतिया कर्णपुटी परचवू जे ऐकता पाप झडे कली कल्मश अवघे पळे श्रवण करिता रोकडे मल महात्म्य समग्र हे श्लोकाधरे वदली वाचा प्रबंध नव्हे माझे पदरचा न्यून पूर्ण करणे याचा अधिकार साचा तुम्हा ते मी तव राम संप्रदायी भिक्षा मागतो गृही गृही ती भिक्षा एकत्र एकठाई पचवूनी अर्पावी द्विजाते ऐसे हे तव कविता जाण कवीश्वराचे भिक्षान अर्थावबोध एकत्र करुनी श्रोतिया लागूनी वाटिले इति श्री मल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित त्रयोदशोऽध्याय गूढः इति त्रयोदशोऽध्यायः। ॐ नमो भगवते वासुदेवाय।